नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. एनडीए सरकारमधील कॅबिनेट मंत्रिपदावरून शिवसेनेत दोन वेगवेगळे सूर बघायला मिळतात. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपदही मिळायला हवं होतं असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय. भाजपनं शिवसेनेसोबत दुजाभाव केला. एक कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा आहे असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय. तर आजच कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली तर चुकीचा मेसेज बाहेर जाईल असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. राज्यमंत्रीपदावर समाधानी नाही, योग्य वेळी मागणी केली पाहिजे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खरं तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं. परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती. तिसरा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं. हा कुठेतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय. ज्या सरकारच्या बरोबर आपण युती करून, ज्या मोदी बरोबर युती करून आपलं सरकार बनवलंय, त्यावेळेला डिमांड करणं हे चुकीचं आहे. आज जे त्याने दिलंय ना एक मंत्रिपद, त्यात आम्ही समाधानीच आहोत असातला भाग नाही, परंतु आजच मागितलं पाहिजे असाही भाग नाही. म्हणून थोडा वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर मग योग्य त्या वेळेला त्या पद्धतीचे आपली डिमांड समोर ठेवली पाहिजे. परंतु आता तुम्ही शपथ घ्यायच्या पहिलेच मला द्या, मी अडून बसलोय, अशी भूमिका नसावी. जर तशी भूमिका असेल मग तुम्ही युतीतले सदस्य नाहीत, युतीमधले घटक पक्ष नाहीत, तर तुम्ही युती ही तुमच्या स्वार्थासाठी केली असा मेसेज बाहेर जातो.